मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. आज पाहुयात एक अशी धक्कादायक घटना ज्याने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरलाय. एका पोटच्या मुलाने आपल्याच वडिलांचा क्रूरपणे खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह चक्क लाकडाच्या गंजीवर जाळून खाक केला. धक्कादायक बाब म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून या नराधम मुलाने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन वडील बेपत्ता असल्याची खोटी तक्रार दिली होती. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही. पाहुयात बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या चातुर्याची ही थरारक कहाणी. बुलढाणा तालुक्यातील हतेडी खुर्द येथील 21 वर्षांचा अनिकेत घायवट 9 मे रोजी पोलीस ठाण्यात पोहोचतो. आपले 44 वर्षांचे वडील समाधान घायवट 7 मेच्या रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार तो नोंदवतो. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस तपासाला सुरुवात होते. जिल्हा अधीक्षक निलेश तांबे व ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन काकडे यांनी तांत्रिक तपास सुरू केला. वडिलांचे मोबाईल लोकेशन, बँक खाते आणि गावातील सीसीटीव्ही तपासले. पण धक्कादायक बाब म्हणजे वडील गावाबाहेर गेल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळत नव्हता. पोलिसांची संशयाची सुई तक्रारदार मुलावरच स्थिरावली. 17 मे रोजी सपोनी शरद माळी आणि पोहेको काकडे थेट अनिकेतच्या घरी पोहोचले. त्याच्या आईसमोरच अनिकेतची उलट तपासणी सुरू झाली. आधी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पण पोलिसांनी विश्वासात घेताच नराधम मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि समोर आला एक भयानक थरार. पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथे समाधान घायवट राहणार हतेडी यांची मिसिंग झाल्याबद्दलची तक्रार त्याचा मुलगा अनिकेत घायवट यांनी दिली होती आणि त्या तपासाच्या अनुषंगाने आमचे तपासी अधिकारी हेड कॉन्स्टेबल काकडे यांनी सीडीआर आणि इतर सर्कम्स्टन्स एव्हिडन्स त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी केल्यानंतर तपासावरती थोडासा संशय आल्यानंतर काल API माळी साहेब आणि काकडे यांनी जो फिर्यादी आहे याच्याकडे आईसमोर सखोल चौकशी केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यावर आरोपींनी कबुली दिली की मी घटना तारीख वेळी माझ्या वडिलांना दारू पिऊ नका याच्यावर वाद झाला आणि मी त्यांना त्यांच्या गुप्तांगावर लात मारली आणि मारहाण केल्यामुळे त्यांना ते जागीच मरण पावली. आणि मग आरोपींनी प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्याच शेतातल्या परड्यामध्ये जमा असलेल्या लाकडामध्ये ते प्रेत टाकून आग लावून दिली होती. या संदर्भाने सर्व माहिती API माळी साहेब आणि काकडे यांना मिळाल्यानंतर लागलीच वरिष्ठ माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेशजी तांबे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अमोलजी गायकवाड आणि माननीय उपविभागीय अधिकारी श्री सुधीरजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी API माळी साहेब यांनी घटनास्थळ पंचनामा करून त्याच्यामध्ये घटनास्थळावरील सर्व पुरावे जप्त केलेले आहेत. आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. आरोपीचा पुढील तपास PCR घेऊन माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आलेला आहे. 8 मेच्या पहाटे दारूच्या नशेत आलेल्या वडिलांनी अनिकेतला पुन्हा दारू आणण्यास सांगितली. अनिकेतने नकार दिला. वाद वाढला. वडिलांनी काठी उगारली आणि रागाच्या भरात अनिकेतने वडिलांच्या गुप्तांगावर जोरात लाथ मारली. समाधान घायवट जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर क्रूर अनिकेतने पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांचा मृतदेह शेतातील लाकडाच्या गंजीवर नेऊन जाळून टाकला. सध्या पोलिसांनी आरोपी मुलगा अनिकेत घायवट विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 238, 239 आणि 212 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सपोनी शरद माळी पुढील तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.